वाव, खूप मस्तच झालेला आहे दम आलू. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेला आहे चवदार आणि चटकदार असा दम आलू मसाला. चला तर याची कृती पाहूया. हे बघा, इथं 10-12 बटाटे घेतलेले आहेत छोटे. मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे मोठा मोठा. आता हे आपण टोमॅटो आणि कांदा भाजून घेऊया, वाटून घेऊया आणि बटाटे उकडून घेऊयात. हे बघा, आपले बटाटे मस्तपैकी उकडून झालेले आहेत. मग असे मी म्हणलेला कांदा टोमॅटो भाजून वाटून घेतलेला आहे. इथं चवीपुरतं चटणी घ्यायची आहे, काळी तिखट. इथं घरकुल मसाला घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, जिरे मोहरी घ्यायचे आहेत. हे आपला खडी मसाला आहे सगळा. लवंग, दालचिनी, तेजपत्ता, मिरे एवढं घेतलेलं आहे मी. आणि हे अद्रक, कोथिंबीर, लसूण आणि खोबरं घालून ही पेस्ट तयार केलेली आहे. यामध्ये खोबरं पण आहे. हे बघा, गॅसवरती कढई ठेवून घेतलेलं आहे, त्यामध्ये पाहिजे तेवढासा तेल टाकून घ्या. नंतर नाही जिरे मोहरी यामध्ये टाकून घेऊयात. जिरे मोहरी तडतडली की आपण हे पानं ते सगळं टाकून घेऊयात. टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट कांदा टोमॅटो चांगला परतलेला आहे, त्याला आपण बाजूला काढून घेऊयात. परत थोडस तेल टाकून घेऊया आणि अद्रक, लसूण आणि खोबरं घातलेली पेस्ट यामध्ये परतून घेऊया. अद्रक, लसूण आणि खोबरं घातलेली पेस्ट आपली छानशी परतून झालेली आहे. तर हे मगाशी काढलेला मसाला आपण यामध्ये ऍड करूयात. परत त्याला यामध्ये मिक्स करून 2 मिनिटं परतून घेऊया. पूर्ण एकजीव झालं मग मसाले टाकूया. बघा, पूर्ण असं मिक्स झालेलं आहे. तर आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया, हळद टाकूयात, काळं तिखट आहे आणि मसाला पोळी आहे. मसाल्यांना 2 मिनिटं परतून घेऊया. सगळे मसाले एकजीव झाले, त्याचा फ्लेवर छान येतो आणि भाजी खायला पण मस्त लागते. त्यामुळं मसाले परतताना व्यवस्थित परतायचे. बघा, मसाले मस्त छान असं परतलेले आहेत. तर आपण यामध्ये आता थोडंसं पाणी ऍड करून घेऊयात. थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मी. आता याला 2 मिनिटं परतपर्यंत आपण इकडं बटाट्याला काटा स्पूनने आपण अशी बेळ पाडून घेऊयात. म्हणजे या मसाल्याचे सगळा फ्लेवर या बटाट्यामध्ये उतरेल आणि बटाटे खायला एकदम चविष्ट लागतील. बघा, अशा पद्धतीने मी बेळ पाडून घेतलेले आहेत. सगळ्या बटाट्याला असं आपण बेळ पाडून घेऊया. बघा, तोपर्यंत आपले मसाले मस्तपैकी शिजलेले आहेत. तर आता आपण हे बटाटे यामध्ये ऍड करूयात आणि याला छानपैकी परतून घेऊयात. मस्तच लागते. बटाट्याची भाजी तर प्रत्येक जण करतात, तर त्यामुळे ही थोडं वेगळ्या पद्धतीची आहे. त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा, खूप छान लागते. याची चव वेगळीच लागते. आपल्या साध्या बटाट्याच्या भाजीपेक्षा ही चव वेगळीच लागते याची. हे बघा, मी थोडासा शेंगदाण्याचा कूट पण यामध्ये टाकणार आहे. तुमच्यात खूप दाटसर असं खात असतील घट्ट तर घालू शकता, नाहीतर काही एवढी गरज नाही, आपल्या मनावर आहे ते. पाणी टाकून 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे मी आणि कूट टाकून पण 2 मिनिटं शिजवलेलं आहे. आता तयार झालेला आहे आपला दम आलू. हे बघा, मस्तपैकी आपला दम आलू तयार झालेला आहे. घरची चव आवडली तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव
घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.